आता पाहूयात 36 जिल्ह्याच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात। महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभाजीनगरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली होती। महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी घेऊन जमाव सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर दाखल झाला होता। यावेळेला पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आली। इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याच्या विरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कलम 299 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती। आंदोलकांनी दुकानदारांकडून दुकान बंद करण्याचं आवाहन केलं होतं। यावेळेला वाद निर्माण झाला, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जळगावात सकल हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। जोरदार घोषणाबाजी करत हजारोंच्या संख्येनं मोर्चा संपूर्ण जळगाव शहरातून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचला। इचलकरंजीत हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जालन्यात सकल हिंदू समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। बांगलादेशातल्या हिंदूंवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली। सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज नंदुरबारमध्ये पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवरती मोर्चा काढण्यात आला। यावेळेला देश बचावचा नारा दिला गेला। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ भुसावळ शहरातही मूक मोर्चा काढण्यात आला होता। हिंदूंवर अत्याचार होत असल्यानं भुसावळमध्ये निषेध व्यक्त केला गेला। मोठ्या संख्येनं महिलांसह नागरिक रस्त्यावरती उतरून मोर्चात सहभागी झाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुण्यातल्या मावळमध्ये असताना अजित पवार दुपारच्या जेवणासाठी तिथे थांबले। तिथे मराठा क्रांती मोर्चानं त्यांना घेराव घातला। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार, आंदोलनाच्या वेळेला दाखल झालेले गुन्हे मागे कधी घेणार असे प्रश्न या मराठा समर्थकांनी अजितदादांना उपस्थित करत त्यांना निवेदन दिलं। शिवस्वराज्य यात्रेत बीडच्या माजलगाव मतदारसंघात अमोल कोल्हे यांचं भाषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांनी व्यासपीठावरती येऊन घोषणाबाजी केली। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली गेली। यावेळेला खासदार बजरंग सोनवणे यांनी हातात माईक घेऊन त्यांची समजूत काढली। मनोज जरांगे यांचा कुठलाही पक्ष किंवा पार्टी नसून त्यांना फक्त जातीचं वर्चस्व निर्माण करायचं आहे असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। लोकसभेला त्यांनी ओबीसी उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला। बीडमधल्या शिवस्वराज्य यात्रेत शरद पवार गटाचे 2 कार्यकर्ते भिडल्याचा प्रकार समोर आलाय। शिवस्वराज्य यात्रेच्या स्टेजवरच्या बॅनरवर माजी आमदार राधाकृष्ण होके यांचा फोटो न लावल्यानं आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी घोषणाबाजी करत राडा केला, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना माझा वैयक्तिक पाठिंबा असल्याचं बजरंग सोनवणे यांनी सांगितलंय। जरांगे यांची मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका आहे तीच माझी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवरती भाष्य केले। 2 वर्ष थांबा असा प्रेमळ सल्ला अजित पवारांनी महिलांना दिला। लहान कुटुंब ठेवलं तर योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला पहिला हप्ता 2 दिवसांपूर्वीच महिलांच्या खात्यात जमा झालाय। रविवार सोमवारी बँका बंद असल्यानं पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। डहाणूच्या कासा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा बँकेच्या शाखेबाहेर 500 पेक्षा जास्त महिला सकाळपासून रांगेत उभ्या असून बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसून आल्या। महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मंगळसूत्राची राखी बनवून भेट बनवून दिलेली आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी ही राखी सुपूर्द केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सुरू राहावी अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली। लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच आलाय, त्यामुळे अहमदनगरच्या महिलांनी बँकांच्या बाहेर गर्दी केली होती, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यांवरती पैसे यायला सुरुवात झाली। त्यामुळे हिंगोलीतल्या बँकांच्या बाहेर महिलांनी पैसे आले की नाही हे चेक करण्यासाठी तसेच केवायसी अपडेट करण्यासाठी मोठी गर्दी केली। चंद्रपुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी बहिणीच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 2,81,000 लाभार्थी बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। या महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं। गोंदियामध्ये अल्पवयीन दुचाकी चालकांच्या विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या 2 दिवसात 42,000 वाहनांवरती कारवाई करण्यात आली असून 43,000चा दंड वसूल करण्यात आलाय। त्यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांना वाहन चालकांना चालवायला देऊ नका असं आवाहन पोलिसांनी केलं। जालन्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या नुकसानीची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। कोलकात्यातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेर परिसरातल्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींनी प्रांताधिकारी कार्यालयावरती निषेध मोर्चा काढला। घटनेचा तपास जलद पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। कोलकाता डॉक्टर अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रस्त्यावरती उतरले। पुणे अभाविपानं ससून रुग्णालयासमोर निषेध व्यक्त करत आंदोलन केलेलं आहे। कोलकाता प्रकरणात ममता बॅनर्जी सरकार आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला। भंडाऱ्याच्या गरडा खुर्द गावातल्या रेशन दुकानदार गेल्या अनेक वर्षांपासून मृत नागरिकांच्या नावाचं धान्य घेत होता। न्यूज 18 लोकमतने ही बातमी लागताच प्रशासन खडबडून जागा झालं असून या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे।